ॲग्नेस. आमच्या शाळेच्या वतीने आज या ठिकाणी जी पत्रकार परिषद आयोजित केली गेली ते आमचं म्हणणं मांडण्याकरिता स्काउट रॅलीमुळे कोणत्याही धर्माच्या भावना दुखावण्याचा उद्देश नव्हता. तसे मुलांनी आणि पालकांनी सदर पत्रकार परिषदेत मनोगत व्यक्त केले. तरी कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर व्यवस्थापनाच्या व संपूर्ण शाळेच्या वतीने आम्ही दिलगिरी व्यक्त करतो व माफी मागतो. वो पेरेंट्स लोग एंड बच्चे लोग आपको मालूम है अच्छा रिस्पॉन्स दिया और सब लोग बोला वो आगे ऐसा करने का। हम लोग को बच्चे लोग बोला ऐसा कुछ हम लोग का कुछ नहीं, कोई फोर्स नहीं किया और कुछ और क्या व्हाट इज दे दे डिड एवरी हम उन्होंने उन लोग को तरफ से क्या करने का उन्होंने कैसा दूसरा रिलीजन को रिस्पेक्ट करने का वो सब सिखाया। पेरेंट्स लोगों को और बच्चे लोगों को अच्छा रिस्पॉन्स हमारे पास सबको लोग के साथ बताया। अच्छा मिला सब बच्चे को पॉजिटिव रिस्पॉन्स दिया। हम लोग सब पेरेंट्स का रिटर्न परमिशन हम लोग लिया, फिर रिटर्न परमिशन में लिए हम लोग क्लियरली मेंशन किया कौन सा जगह में उन लोग जा रही है। उनका उन लोग को कुछ ऑब्जेक्शन नहीं था। उन लोग उनका हाथ में दोनों का फादर मदर का सिग्नेचर दिया, रिटर्न उनका हाथ में लिख के दिया। सर्वप्रथम सगळ्यांना नमस्कार। ॲक्च्युली काय आहे की या स्कूलमध्ये मी स्वतः एक स्टुडंट आहे। माझी आई, माझी मावशी, माझी बहिणी पण शिकलेले आहेत। तर 150 वर्षाची या स्कूलची स्थापना होऊन झालेली आहे, 150 वर्ष। आणि या स्कूलमध्ये मी तरी आतापर्यंत असं नाही पाहिलेलं आहे की कुठे गेल्यावरती कोणाच्या मनावरती काही परिणाम झालेला आहे। आणि उलट हे एक बघितलेलं आहे मी मुद्दा की स्कूलचे जे स्टुडंट्स आहेत त्या स्टुडंट्सने इतक्या इंटरनॅशनल लेवलवरती एज्युकेशन घेऊन इंटरनॅशनल लेवलवरती आज ते काम करत आहे। म्हणजे स्कूलने किती मेहनत घेतली असेल मुलांना शिकवण्यासाठी, घडवण्यासाठी। आणि जसं तुमचा प्रश्न आहे की जे 2 दिवसापासून चालू आहे हे प्रकरण, तर मला नाही वाटत त्याच्यावरती काही आपण ऑब्जेक्शन घेतल्यासारखं आहे। कारण की ही स्कूलची सिस्टम आहे। स्कूलमध्ये जे शिकवण्यात आलेलं आहे ते स्टुडंट्सला पण फॉलो केलं पाहिजे। परवानगी जर त्यांच्या आई वडिलांनी दिलेली होती, पॅरेंट्सने दिली होती, तर त्याच्यामध्ये ऑब्जेक्शन उचलण्यासारखं काहीच नाही। आपण झालेल्या उपक्रमासंदर्भात आपण समाधानी आहात? बिलकुल समाधानी आहे। आणि मी तर हे म्हणते की शाळेने असे उपक्रम वारंवार घेतले पाहिजे आणि विद्यार्थ्यांना त्यांच्याबद्दल नॉलेज मिळालं पाहिजे। फर्स्ट ऑफ ऑल हम लोगों को पहले इन्फॉर्म करा गया था कि कहाँ कहाँ जाना है। हम पहले चर्च में जाएंगे, देन मस्जिद में जाएंगे, देन गुरुद्वारा जाएंगे एंड देन वी विल विजिट द मंदिर। तो अभी जो बाहर चल रहा है कि बच्चों को बुर्का पहनाया गया था और उनसे नमाज पढ़वाई गई थी, दैट्स टोटली रॉन्ग। हम लोगों को बस एक दुपट्टा पहनने लगाया था बिकॉज हमें इंडियंस है और इंडियंस वी आर सेक्युलर कंट्री, तो हमें एक दूसरे के रिलीजन को रिस्पेक्ट करना चाहिए। तो वी आर टोल्ड टू वेयर दुपट्टा। किसी से नमाज नहीं पढ़वाई गई और किसी को फोर्स नहीं करा गया था कि आपको ये करना है, आपको वो करना है। एंड दिस रैली वॉज जस्ट फॉर एजुकेशनल पर्पस, नथिंग एल्स। हमें कोई दिक्कत नहीं हुई थी वहाँ जाने के लिए। वी वर नॉट फोर्स टू डू एनीथिंग। हम पहले चर्च में गए, वहाँ हमें बताया गया कि हाउ क्रिश्चियनिज्म इज, उसके बारे में हमें नॉलेज दिया गया। देन हम लोग मस्जिद गए, मस्जिद में भी हमें नॉलेज दिया गया। एंड देन गुरुद्वारा गए, वहाँ पर हमें खाना भी दिया गया था। तो उस वजह से हमें वहाँ पे थोड़ा सा टाइम हो गया था, वरना टाइम मैनेजमेंट वाज परफेक्ट। हम मंदिर में भी और टाइम दे सकते थे बट ड्यू टू द फूड दैट वाज गिवन देयर उसके वजह से हमें टाइम हो गया खाने में। एंड जब हम लोग मंदिर पहुँचे वहाँ भी हमें आइसक्रीम दी गई थी। और जो बोल रहा है कि ट्रस्टीज़ को मस्जिद में सिर्फ फेलिसिटेट करा गया था, तो दैट्स टोटली रॉन्ग। चर्च में भी फेलिसिटेशन हुआ था, मंदिर में भी हुआ था, गुरुद्वारा में भी हुआ था एंड मस्जिद में भी हुआ था। गुड मॉर्निंग, माय नेम इज जयती सोनवणे, आय एम फ्रॉम 9th A। आम्ही ज्या रॅलीमध्ये गेलेले होते तिच्यामध्ये पहिले तर आमच्याकडून कन्सर्न लेटर साईन केलेलं होतं आणि आमच्या पेरेंट्सला हे माहीत होतं की कुठे कुठे काय काय होणार आहे आणि कुठे जाणार आहे, हे ऑलरेडी आमच्या पेरेंट्सला माहीत होतं। आणि जे जे आता अफवा ज्या बाहेर निघालेल्या आहेत त्या सर्व खोट्या आहेत। आम्हाला कोणीही फोर्स केलेलं नाहीये की तुम्ही ह्या रिलीजियस रॅलीमध्ये पार्टिसिपेट व्हा।
आणि आम्ही आता जे बोलतो आहेत ते आमचे टीचर्स पण आम्हाला प्रेशर नाही देत आहे की तुम्ही हे जाऊन बोला. आणि मी जेव्हा बघितलं तेव्हा एका सरांनी आता जी कॉन्फरन्स मीटिंग झाली होती त्यामध्ये एका सरांनी विचारलं होतं की तुम्ही हिंदू फेस्टिवल प्रॉपरली सेलिब्रेट नाही करत. मी सांगते, आमच्या इथं रक्षाबंधन सेलिब्रेट झालेलं होतं आताच 2-3 एक महिन्यापूर्वी. तिच्यामध्ये सिस्टरांनी सर्व मेल टीचर्सला राखी बांधल्या होत्या. शिवजयंती सेलिब्रेट झाली होती, तिच्यामध्ये मी स्वतः जिजामाताचा रोल केलेला होता. दिवाळी सेलिब्रेट होते, तिच्यामध्ये सर्व प्रकारचे जे प्रेस सर्व्हिस होते ते पण म्हणजे प्रॉपर होते. आमच्या स्कूलमध्ये सर्व जे फेस्टिवल्स असतात ते एकदम प्रॉपर सेलिब्रेट होतात. आणि असे काहीही कंप्लेंट नसते की बुवा हे सेलिब्रेट नाही होते. सर्व सेलिब्रेट होतात. ईद सेलिब्रेट होते, क्रिसमस सेलिब्रेट होतं. सर्व फेस्टिवल्स डिस्क्रिमिनेशन बिलकुल होत नाहीत आमच्या स्कूलमध्ये. आणि राहिला सवाल ते काय म्हणता, जे बाहेर जे अफवा फैललेले आहेत त्या सर्व खोट्या आहेत. आमच्या पेरेंट्सला माहिती आहे. आता तुम्ही जर आमचे जे मेन जे टीचर होते ज्यांनी आम्हाला त्या रॅलीमध्ये पार्टिसिपेट करायला सांगितलेलं होतं, म्हणजे आम्हाला फोर्स नाही केलेलं, पण आम्ही आमच्या स्वइच्छेने गेलेले होते. त्या आम्हाला आमचे जे टीचर्स होते त्यांनी एक दिवस अगोदर सांगून ठेवलेलं होतं की आपल्याला एक स्कार्फ कॅरी करायचं आहे आणि ते आपल्याला जायचं आहे या प्लेसेसवर व्हिजिट करायचं आहे. आता मला सांगा, आम्ही गुरुद्वारेमध्ये जाताना तो स्कार्फ घातलेला होता आणि मस्जिदमध्ये पण जाताना स्कार्फ घातलेला होता. तर गुरुद्वारेमध्ये जाताना तो स्कार्फ घातला तेव्हा काही इश्यू क्रिएट नाही झाला, पण मस्जिदमध्ये तर आम्ही जसंच तसंच घातलेला होता. मग मस्जिदमध्ये का तसं झालेलं, याचा आम्हाला आन्सर पाहिजे. सर्वात पहिले तर मी माझा परिचय देतो. माझे नाव विनीत चौधरी. मी इयत्ता 9वी C मधला विद्यार्थी आहे. आणि माझ्या स्कूलने किंवा न्यूज चॅनलने माझ्यावर ही प्रतिक्रिया देण्याबद्दल कोणताही प्रकारचा प्रेशर, कोणताही प्रकारचा दबाव हा टाकलेला नाही किंवा मला फोर्स केलेलं किंवा मला लिहून दिलेलं नाही आहे की मी इथे काय बोलावं. तर मी तुम्हाला अनुरोध करतो की कृपया तुमचा क्वेश्चन रिपीट करावा. शहरामध्ये ज्या चर्चा आहेत शैक्षणिक उपक्रमांचा त्या ज्या चर्चा आहेत त्या संघटनांनी आरोप केलेले, तुझं काय उत्तर असेल त्या संघटना? सर्वप्रथम तर या संघटना सर्वांना एकत्रित बांधून ठेवण्यासाठी असतात, ना की सर्वांना डिवाइड करण्यासाठी असतात. आणि हे जे हिंदू मुस्लिम हा जो सेन्सिटिव्ह टॉपिक आपल्या भारत देशात आहे तो ब्रिटिशर्सने सुरू केलेला आहे. ज्या ब्रिटिशर्सला आपल्या वीर लोकांनी, भगतसिंग आणि भरपूर लोक ज्यांनी प्राणांची आहुती देऊन या देशातून हाकलून लावलं, आपण आज पण त्यांच्या प्रतिज्ञा का पाळून ह्या सगळ्या जे टॉपिक्स आहेत त्याच्यावर बोलत आहोत किंवा आपली प्रतिक्रिया देऊन असे आक्रमक होत आहोत. हे अत्यंत चुकीचं आहे. मी पूर्णपणे माझं मत स्कूलच्या मॅनेजमेंटकडून ठेवतो. हे सगळं फक्त आणि फक्त मुलांच्या एज्युकेशनल पर्पजसाठी होतं. आणि तुम्हाला वाटतं का आजचा जो युवा आहे, जो आजचे 25-30 वर्षाचे मुलं आहेत, त्यांचे जे माइंडसेट आहे ते ठीक आहे, बरोबर आहेत, पण ते अत्यंत चुकीच्या दिशेने वळवण्याचा हा कोणताही प्रयत्न नव्हता की त्यांचा ब्रेन वॉश केला, काही केला, असं काहीही नव्हतं. आणि जो पुढे येणारा युवा आहे, भारत देश जो आहे तो आजच्या युवावर डिपेंड आहे. आणि तुम्हालाही असं वाटतं का की हा जो युवा आहे हा असाच घडावा ज्याने कास्टमध्ये डिस्क्रिमिनेशन करावं? आणि आमचं जे स्कूल आहे ते सर्व प्रकारच्या धर्मांमध्ये, सर्व प्रकारच्या जाती याच्यामध्ये सगळं बिलीफ ठेवतं. आमच्याकडे जसं माझ्या इतर सदस्यांनी सांगितलं की सर्व प्रकारचे फेस्टिवल मनवले जातात, ते बरोबर आहे. मी त्याच्या बाजूनेच उभा आहे. आणि माझी प्रतिक्रिया अशी आहे की जे सगळं आहे ते आक्रमकतेने नाही तर शांततेनेही सुद्धा सोडवू शकतात. जे मुलींवर हे आहेत की त्यांनी स्कार्फच्या जागी हिजाब पद्धतीने त्यांना नेले गेले, तर असं काही नाही. आणि प्रत्येक रिलिजनचा काही रीतिरिवाज, काही रूल्स असतात आणि ते आपल्याला फॉलो करायला हवेत आणि ते केलेच पाहिजे. असं नाही की आम्ही जर तिथे हे नाही केलं तर असं मग मंदिरात टाईम का नाही. तर टाईम मॅनेजमेंट सगळं बरोबर होतं. सगळ्या मुलांना व्हॅनमध्ये बसवणं, त्यांना तिकडे उतरवणं, त्यांचं जेवण खावण्याचं पाहणं, त्यांचे प्रश्न उत्तर, त्यांचं मनाला संकुष्ट भेटेल हे अशी उत्तरं देणं हे खूप कठीण गोष्ट आहे. हे ऐकायला सोपं वाटतं. आणि भरपूर जे काही असे उपक्रम आहेत त्याच्यात माझा सगळ्यात पहिला सहभाग राहील अशी मी विनंती करतो सगळ्या टीचर्सला की त्यांनी असे कार्यक्रम राबवत राहणे. आणि जे काही वातावरण चालले आहेत आणि जे काही लोक आहेत ज्यांना काहीही प्रश्न असतील ते कृपया आक्रमकतेने नाही तर शांततेने सॉल्व्ह करावा, कारण शांत देश हा सुख देश असतो. आणि यासोबतच माझे मी वाक्य संपवतो.